हाय फ्रेंड्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजचं महत्त्व म्हणजे व्यायामाचं महत्त्व पाहिलं. तर चला ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आपण कन्क्लूड करूया. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्सरसाइज रोज करणे गरजेचं आहे. मग ती एक्सरसाइज कशीही असो, आपली वॉकिंग असो, कोणताही कार्डिओ व्यायाम असो किंवा तुम्ही ऑनलाईन कोणताही झुंबा करा. पण शरीराला आपल्या एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जसं की मुलांच्या वाढत्या वयामध्ये खेळणं गरजेचं आहे, त्यामध्ये त्यांची एक्सरसाइज होत असते. तसं आपल्या वयामध्ये एक्सरसाइज, कारण आपण खेळू शकत नाही, उड्या मारू शकत नाही, तर आपल्याकडे पर्याय असतो एक्सरसाइज करणं. त्यामध्ये आपल्या सगळ्या शरीराच्या ऑर्गन्समध्ये आपलं रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्याचबरोबर शरीरातली आपल्या ऑक्सिजनची जी पातळी असते ती वाढते. त्यामुळे आपल्याला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते शरीरात. आणि जे आता आपण अलीकडे ऐकत असतो की झोपेमध्येच अटॅक आला, हे झालं ते झालं, आत्ता तर बोलत होतं. मग ह्याचं सगळ्यात मॅक्झिमम कारण असं असतं की शरीरामध्ये आपला ऑक्सिजन कमी पडतो आणि तो कमी झालेला ऑक्सिजन ज्यावेळेला तुमच्या नायट्रोजनमध्ये मिक्स होतो त्यावेळेला तुम्हाला अटॅक येतात. मग ते तुम्ही झोपेत असा, चालत बोलत असा, अशा वेळेला असे प्रकार घडतात आणि हे खूप आपण समाजामध्ये ऐकत असतो, अगदी जवळही आपल्या घडलेल्या असतात. मग ह्या गोष्टी जर कमी करायच्या असतील तर आपल्याला रोजचा 45 मिनिटं एक्सरसाइज असेल, वॉकिंग असेल, ह्या गोष्टी कराव्याच लागतील. आणि त्या करणं सगळ्या शरीरासाठी किंवा आपल्यासाठी हेल्दी राहण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्याचबरोबर बघा, तुमचा कोणताही गुडघा दुखत असेल, पाठ दुखत असेल, मान दुखत असेल, तर त्याचे स्पेशली एक्सरसाइज जर तुम्ही केले तरीसुद्धा तिथे रक्तपुरवठा चांगला होतो. मग त्यामुळे काय होतं की आपल्या मोठमोठ्या ज्या सर्जरी होणार असतात त्या कमी होतात. त्यासाठी सुद्धा एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. असे छोटे मोठे बदल जर आपण स्वतःमध्ये केले तर बघा, आपली लाईफ खूप चेंज होऊन जाते आणि आपणही चेंज होतो. मग असे छोटे छोटे बदल केल्यानंतर लाईफमध्ये नवीन नवीन चॅलेंजेस जे हेल्थ येणार असतात ते येत नाहीत आणि आपण हॅपी आणि हेल्दी राहतो. त्यामुळे सगळ्यांनी रोजच्या रोज एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे. थँक्यू.